शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे। सावित्रीबाई फुले यांनी चूल आणि मूल ही प्रथा मोडीत काढून संघर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस भिडेवाडा इथे शाळा सुरू केली त्यावेळेस त्यांना शिव्यांचा वर्षाव, दगडांचा, धोंड्यांचा मारा खावा लागला, शेणांचे गोळे त्यांच्यावरती फेकले गेले, पण सावित्रीबाई फुले यांनी आपला संघर्ष थांबवला नाही। कारण इथली प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, त्या प्रत्येक मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे हे ध्येय मनामध्ये घेऊन सावित्रीबाई फुले संघर्ष करत होत्या। सावित्रीबाई फुले यांच्यासोबत महात्मा फुले देखील होते, फातिमा शेख देखील होत्या, पण सावित्रीबाईंनी जे पाऊल शिक्षणाचं पुढे टाकलं ते पाऊल आतापर्यंत देखील मागे आलं नाही। कारण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी ही पहिल्या क्रमांकावरती आहे। जर आपण पाहिलं डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, गावातल्या सरपंच पदापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत आज प्रत्येक मुलगी पोहोचू शकली। हे खरं सावित्रीबाई फुलेंनी टाकलेलं पाऊल। आज मी एवढंच सांगेल, प्रत्येक मुलींना शिक्षणाचा अधिकार द्या, हीच खरी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली आहे।